तर नमस्कार मंडळी, मी आहे गौरव थोरात आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण जाणार आहोत शेवगाव ते शेगाव, जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास, हे पण आपल्या FZ गाडीवर। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे आहे रानातलं वातावरण। आपण अशाच रानातल्या वातावरणातून चाललोय शेवगाव ते शेगाव असा मोठा प्रवास करण्यासाठी। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला शेत आहे आणि मधोमध मी, आणि असलं वातावरण आहे ना तुम्हाला फक्त गावाकडेच बघायला मिळणार आहे। तर आज आपण जाणार आहे जवळपास 300 किलोमीटर। आता आपल्याला माहित नाही बरं का आपला 300 किलोमीटरचा प्रवास कसा होणार आहे कसा नाही। आपल्यासोबत आपले 2 मित्र पण आहेत आणि ते पुढे येऊन थांबलेले आहेत वाटते। आता इथं ना चांगला रस्ता सोडून खडखडी रस्ता लागणार आहे बरं का मित्रांनो। आपल्याला ज्याचं टेन्शन नाही ना तोच रस्ता येऊ। इथं गाडी हळूच जर चालेल नाही ना तर गाडी आधी जाईन माणूस नंतर येईल बरं। आता अशा रस्त्याने गाडी चालायची म्हणजे मनके ढिल्ले व्हायचे धंदे बरं का मित्रांनो। तरी पण आपण जाणार आहेत मस्त एन्जॉय करीत, कारण आपल्याला लय लांब जायचंय अजून। आता बघा भाऊ, हे आहेत खरे रस्ते आणि इथं बाईक नाही चालत, इथं आहे ना डायरेक्ट मनातून माणूस चालतंय, ते पण रस्त्यावर। आणि आता आपण पोहोचलोय जवळपास पैठणच्या वर का, आणि पैठणचा पूल तर तुम्ही बघितलेलाच असणार आहे, आणि तुम्ही तो जर बघितलेला नसला ना तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं थांबा। तसंच तिथं आपले 2 शूरवीर थांबलेले आहेत बरं का, जे की आपल्यासोबत लढायला येणार आहेत, आणि लढायला म्हणजेच फिरायला। तुम्ही बघू शकता मित्रांनो, दोन्ही बाजूला पाणी आहे, वर आकाश आहे, आणि मध्ये आपले ना FZ, आणि हीच FZ घेऊन आपण इथं ना थोडंसं थांबणार आहेत बरं का। ह्या पुलावरून सुद्धा पाणी गेलेलं होतं मधल्या पावसाळ्यात, त्याच्यामुळे पूल थोडासा खराब झाला होता, पण आता थोडासा व्यवस्थित करून घेतलेला आहे। आणि हेच आहेत ते 2 शूरवीर, हे आपले एकदम खतरनाक रायडर आहेत बरं का। आता बघा भाऊ, हे आहे आपल्या मित्राची युनिकॉर्न गाडी, आणि युनिकॉर्न गाडी म्हणजे घरातली म्हातारी गाय आहे बरं का। तर चला आता तुम्हाला माझी FZ दाखवतो, आणि ही आहे आपली FZ, आणि ही आपली गाडी नाही बरं का, ही डायरेक्ट भाऊ आहे आपला भाऊ। आणि या गाडी पुढे ना खड्डे असू नाही तर हायवे असू, ही कधीच नाही म्हणत नाही बरं का। आता इथं पाचोड फाट्यावर थांबून ना मस्तपैकी चहा घेतला, आणि आता आपण चाललो होतो पैठण पाचोड रोडने बरं का। आणि हा रस्ता नाही बरं का भाऊ, हा मूड चेंज करणारी गोळी आहे, डायरेक्ट गोळी। आता आलोय भाऊ डायरेक्ट पेट्रोल पंपवर, कारण आता आपल्या गाडीला ना डायरेक्ट पेट्रोल पाजायचंय, कारण आपल्याला आज काढायचं होतं गाडीचं मायलेज। आणि आज पेट्रोल भरताना एक कळलं, आजचा प्रवास किती लांब आहे ते। तर चला मग, अजून आपल्याला लय लांब जायचंय, गप्पा मारण्याचा अर्थ नाही, चला निघू इथून। आणि आता पेट्रोल भरून तर आपण पुढे निघालोय, आणि आपले जोडीदार कुठं थांबलेत काय माहिती, जर पुढे गेलेले असले तर 100% थांबलेले असते ना आपल्याला। चला बघू, असले तर असले। हे बघा आपले शूरवीर ते इथं थांबलेले होते, आणि आपल्याला जायचं होतं ते पाचोड रोडने, मग काय आपण पाचोड रोडने टर्न घेऊन टाकला। आता अजून पण काय आपण जवळ आलेलं नव्हतं बरं का, अजून आपल्याला लय लांब जायचं होतं, त्याच्यामुळे मित्राला म्हणलं अरे थांबू नका भाऊ, चला डायरेक्ट। अरे बापरे, आता मित्राला आहे ना डायरेक्ट ओव्हरटेक करून टाकणार आहे आपण, ते पण हळूच नाही बरं का, सरळ जोरात। आणि तुम्ही बघू शकता बरं का मित्रांनो, हा रोड आहे ना फक्त ओव्हरटेक साठी बनवलेला आहे बरं का। इथं खड्डे नाहीत, काही नाही, एकदम मोकळं मैदान आहे आपल्यासाठी। आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण जवळपास अंबडमध्ये पोहोचलोय। 1-2 मिनिटात आपण अंबडच्या मेन चौकात जाणार आहेत, आणि तिथून पुढे आपल्याला जालना रोडने जायचंय बरं का। आता जालना ते अंबड जवळपास 30 किलोमीटर म्हणजे 30 मिनिटाचं अंतर आहे, आणि आपले मित्र पण पाठीमागच आहेत थोडंसं, त्यामुळे आपण थोडं हळू जाऊ, त्यांची वाट बघू, येऊ राहिलेत ते।
आणि आता आलेले आहेत आपले जोडीदार बघू शकतो. आपण जवळपास मेन चौकात म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आहेत. तिथून आपण डाव्या साईडने वळतोय, म्हणजे डाव्या साईडला आहे ना इकडे जालना रोड, आणि त्या साईडला आपण वळतोय कारण आपल्याला भरपूर लांब जायचं. आणि मित्रांनी आत्ताच आपल्याला सांगितलं त्याच्या गाडीची थोडीशी हवा कमी झाली आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडी हवा पण भरणं गरजेचं आहे बरं. आता इथं आहे ना 2 टाबर उभा आहेत ना, ते आपली गाडी बघू राहिलेत बरं का. चला बघू मग, त्यांना विचारू काहीतरी आपण, काय बोलू काय विचार करू राहिलेत. बोला, चालू आहे ना व्हिडिओ. हाय करा, हाय कर रे छोट्या, हाय कर त्याच्यात. उद्या बघा, आता उद्या येता तुम्ही युट्यूबला, चालेल ना. नाव काय तुझं? नाव काय तुमचं? तुझं? चल का, चल ना, जाऊ का मग? बाय बाय. आता त्या छोट्याला पोरांना आपण टाटा बाय बाय करून तर रस्त्यावर आलो बरं का, पण त्यांच्या डोळ्यातला उत्साह आणि हात हलवणं अजून आठवत आहे. कारण त्यांना पण असं वाटत असं की आपण मोठं होईन, असं एफ जेड नाही पण कोणत्या काय ना गाडीवर बसून प्रवास करू, कुठेतरी लांब फिरायला जाऊ. आणि त्या पोरांनी आपल्याला हसून जो टाटा बाय बाय केला ना, त्याची गोड आठवण मनात राहील ना, आपल्याला पुढं आनंद पण इतका येणार आहे प्रवासात. मित्रांनो, ही समोरची गाडी चालली ना, याच्यातले लोक आपल्याला बघून काहीतरी गप्पा मारून राहिले बरं का, आपल्याला काहीतरी कमेंट करून राहिले. म्हणजे ते वाईट काही कमेंट नाही करून राहिले, ते चांगलंच बोलून राहिले काहीतरी. ते पण काहीतरी विचार करत असते किती भारी गाडी आहे राव, आपण पण असं फिरायला जाऊ. आता त्यांना पण टाटा बाय बाय केला ना, आपण पुढे निघालो, कारण आपले मित्र लय पुढे गेलेत. अजून आपण निम्म्या रस्त्यात पण आलेलो नव्हतो आणि आपल्याला अजून लय मोठा प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता यांच्या नादी लागायला नको. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जालन्यात तर येऊन पोहोचलोय बरं का. मित्र अजून थोडे पाठीमागे होते, ते आले तर ठीक आहे, आपल्यासमोर चालले, आपण पण त्यांच्या मागे जाणार आहे. कारण हुकाचूक नको व्हायला मित्र, कारण आपण सोबत आलेलो आहेत सगळे आणि सोबतच जायला पाहिजे. त्यात आपली पहिलीच राईड असल्यामुळे ना, आपण जास्त लांबचा प्रवास नव्हता घेतला, पण आपल्याला एकदम सुखरूप प्रवास पाहिजे, कारण घरच्याने आपल्याला परत येऊन पण दिलं पाहिजे ना. आता आपण जालन्यात येताना आपल्याला जालन्यात थोडीफार खरेदी करायची होती, त्याच्यामुळे आपण मधून घुसलो होतो बरं. आता एवढ्या सकाळी आपण आलो होतो की अजून दुकान पण कोणते उघडलेले नव्हते, आणि सकाळी गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला जालन्यात म्हणजे सिटीतून बाहेर निघायला पण टाइम लागला ना. आपले मित्र पण पुढं चाललेले होते. सकाळ सकाळ गर्दी पण कमी असते मित्रांनो. तुम्ही कोणत्या पण सिटीत गेले आणि कुठं पण गेले ना, तुम्हाला बाहेर निघायला पण वेळ जास्त लागणार नाही बरं. पण आपल्याला काही खरेदी पण करायची होती, पण सकाळी कोणत्याच दुकान उघडं नसल्यामुळं आपल्याला आहे ना खरेदी करताच येणार नव्हती. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला कुठं प्रवास करायचा असला ना, सोबत 2-3 मित्र राहू द्या बरं का नाही, कारण मित्र असले तरच खरं एन्जॉय. आता इथं आपल्याला कोणता तरी पूल लागलेला आहे, आता पुलाचं नाव तर काय आपल्याला माहीत नाही, पण आपण त्या पुलावरून आहे ना जवळपास पूल क्रॉस करून पुढं आलेलो आहेत. तुम्हाला जर पुलाचं नाव माहिती असलं तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या हेल्मेटची स्ट्रीप आहे ना खराब झाली, तर ती पण बघायची आपल्याला. त्याच्यानंतर बघू शकतो मित्रांनो, आपण चाललो या रस्त्याने मॅप लावून, पण आता बाहेर निघायचा रस्ता पण चुकलेला आहे वाटतंय आपण. नाही बरोबर आहे, मित्र चालले तर आपण त्यांच्या पाठीमागे चाललोय. आपण आलोय, आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या त्या गोळीत आलोय. आता आपल्याला ज्या वस्तू घ्यायच्या त्या तर काही भेटल्या नाही, मग आपण आता जालन्याच्या बाहेर पोहोचलो होतो. आपल्याला नाश्ता करायचा होता, त्याच्यामुळे आपण बघत होतो नाश्ता पण. जालन्याच्या 10-15 किलोमीटर बाहेर आल्यानंतर इथं टोल नाक्याजवळ मस्तपैकी वातावरण होतं बरं का, आणि तिथंच साईडला एक आपल्याला हॉटेल दिसलंय. आता आपण बघू कसं आहे तिथं, नाश्ता वगैरे भेटतोय का नाही. आता गाडी तर वळवलेली आहे आपण मित्रांनो, बघू चला. हॉटेल बघून तर वाटतंय नाश्ता व्यवस्थित भेटेल म्हणून, आता काय माहिती काय होतंय काय नाही.
इथली गर्दी बघून तर वाटतंय तर असेल व्यवस्थित, पण चला आलोय तर करू आता नाश्ता, आपल्याला भूक पण लय लागलेली आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण मस्तपैकी नाश्ता केला. नाश्ता एकदम सुंदर प्रकारे म्हणजे चांगला होता. आपल्याला पोटभर असा नाश्ता करून आपण निघालो होतो आपल्या पुढच्या दिशेने, कारण आपल्याला अजून भरपूर अंतर काटायचं होतं. आणि पोटभर नाश्ता केल्यामुळं आपल्याला झोप पण येऊ शकते, त्याच्यामुळे आपण थांबत थांबत जाणार आहे. तर 15 किलोमीटर राहिलेलं आहे शेगाव इथून, आणि आपले जोडीदार पाठीमागे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आपण पण थांबलो इथं. बघू शकता तुम्ही हायवेला आहे आपण. इकडे शेगाव आहे आणि इकडे शेवगाव आहे. आता ह्या रोडने ते येऊ राहिलेत, तोपर्यंत आपण वाट बघणार आहेत त्यांची. आणि जवळपास 300 किलोमीटरचा प्रवास आपला पूर्ण झाला. फायनली मित्रांनो आपण शेगावमध्ये येऊन पोहोचलो. आपले मित्र पुढं चाललेत. आता इथं आपण थांबलेलो आहेत, आपल्याला रूम विचारायची, कारण आपल्याला इथं मुक्काम पण करायचं आहे. बघू शकता मित्रांनो आपण शेगावमध्ये येऊन पोहोचलो. शेगाव फायनली मित्रांनो आपण आलो इथं 20वा पॉईंट म्हणून. इथं राहण्याची आणि जेवणाची उत्तम प्रकारे सोय आहे. आता रूममध्ये तर आपण आपलं सगळं सामग्री ठेवून दिली होती आणि आपण चाललो होतो आता दर्शनाला. पार्किंगला ते इथं आलोय, पण इथं पार्किंगचा काहीतरी घोटाळा झालेला होता. त्यांनी आधी बराच वेळ ट्राय केलंय, आता काय करतात बघू. अरे बापरे, डायरेक्ट हातानेच वर घेऊन टाकलं. आणि अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आम्ही पार्किंगमध्ये येऊन पोहोचलोय. आता आपली गाडी पार्क करण्यासाठी जागा शोधू राहिली. आता गाडी हा चला आहे तिथं आहे. ही सगळी पार्किंग आहे, बघू शकता तुम्ही केवढी मोठी पार्किंग आहे. आणि स्वच्छतेचं माहेर घर असलेलं आहे शेगाव ठिकाणी बरं काही. आणि आम्ही आल्यामुळे इथं फटाक्याची आतिषबाजी पण चाललेली होती. बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे आहे शेगाव येथील गजानन महाराजाचं मंदिर. आणि आता आपण चाललेलो आहे दर्शनाला. हे आहे दर्शन रांग बरं का. आणि दर्शनाची गर्दी बघू शकता तुम्ही. आता आपल्याला किती वेळ लागेल हे कमेंट करून नक्की सांगा. आम्ही सरासरी 1 तास पकडून चाललोय. आता बघू किती वेळ लागतोय दर्शनासाठी. आता दर्शन रांगेत आम्ही आलोय. हा बघा मित्रांनो, हा आहे मंदिराचा परिसर, एकदम स्वच्छ आणि सुंदर. दर्शन झाल्यानंतरची गर्दी, आता संध्याकाळ असल्यामुळे इथं गर्दी कमीच आहे बरं का मित्रांनो. पण बघू शकता तुम्ही इथं पण गर्दी, आणि ही दर्शन रांग इथं पण खूप गर्दी. आता हे आहे मंदिर, आणि मंदिरातला व्हिडिओ टाकू शकत नाही कारण तिथं मोबाईल वापरण्यास परवानगी नाही मित्रांनो. तर मंदिराच्या बाहेर पण भरपूर गर्दी आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण दर्शन घेऊन आपण बाहेर जाणार आहेत मित्रांनो. आणि आपले मित्र पण इथंच आहेत साईडला. आता इथं थोडाफार फोटोशूट करून आपण बाहेर जाणार आहे. आसपास दर्शन करून आल्यानंतरची गर्दी बघा. अशा पद्धतीने आपण दर्शन करून बाहेर चाललो मित्रांनो. आणि सगळीकडे गर्दी असल्यामुळे ना आपल्याला हे शूट करायला काही जास्त वेळ भेटलेला नाही. पण बघू शकतो तुम्ही मंदिराचा परिसर. आपल्याला भूक लागलेली होती, मग आपण मस्तपैकी अननस खाते ना, तिथं असलेल्या वस्तूंची पाहणी करत काही घ्यायचं का नाही हे विचार करत चाललेलो आहे. ते आपले मित्र आहेत गणूभाऊ, ते पण आपल्या घरच्यांसाठी काही ना काही घेणार, तसंच आपण पण घेणार आहे बरं का. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे आहे प्रसादालय, आणि इथं उत्तम प्रकारे जेवणाची सोय बरं का. तिथं आतमध्ये आल्यावर हे बघा, हे आहे जेवण. आता भूक पण लय लागलेली होती, मस्तपैकी जेवणावर ताव मारून घेतलाय बरं का. जेवण झाल्यावर आपल्याला जायचं होतं झोपायला. आपण चाललेलो आहेत आता आपल्या रूमकडं. तर त्याच्या आधी आपल्याला एक काम करायचं आहे. आपल्या मित्राचा आहे आज बड्डे, तेवढं सेलिब्रेट करूनच आपण जाणार आहेत बरं का. हे आमचे मित्र गणूभाऊ, आणि गणूभाऊचा बड्डे आम्ही डायरेक्ट शेगावमध्ये सेलिब्रेशन करून टाकलं, ते पण 20वा पॉईंटला जिथं आम्ही रूम घेतलेली तिथं. आणि हे आहे आमच्या झोपण्याची व्यवस्था. अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथंच संपतोय. धन्यवाद.